शिरपूर तालुक्यातील भावेर गावात गावठाण जमिनीच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून गावठाण जमीन विक्री करण्यासोबतच स्वतः अतिक्रमण करून हडप केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी भगवान हिरामण कोळी यांनी केलाय। भगवान हिरामण कोळी यांनी या प्रकरणी गेल्या सुमारे 10 महिन्यांपासून पंचायत समिती शिरपूर तसेच जिल्हा परिषद धुळे येथे तक्रारी व पाठपुरावा केलाय। मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे त्यांनी पुढील टप्प्यात आर्थिक गुन्हे शाखा धुळे येथे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय। तक्रारीनुसार गावठाण जागेवर काही व्यक्तींनी केळी, कारले यासारखी बागायती पिके घेतली असून कोंबडी फार्म सुरू केले आहेत। तसेच बारमाही पाण्यासाठी बोरिंगही करण्यात आल्याचा आरोप आहे। शिरपूरपासून धुळ्यापर्यंत विविध कार्यालयात तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने तक्रारदार भगवान हिरामण कोळी नाराजी व्यक्त करीत आहे। या प्रकरणात प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते आणि पुढे काय कारवाई होते याकडे भावेर गावासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। तुमचे नाव काय आहे? भगवान हिरामण कोळी, कुठे राहता? भावेर काय तक्रार होती तुमची पंचायत समितीला? गावठाणची गावठाणची कशी म्हणजे? गावठा अतिक्रम केलंय सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या नातेवाईकांनी। साधारण किती जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे? ते 10 ते 15 एकर। 10 ते 15 एकर वर हो, काही बांधकाम वगैरे केलेलं आहे का? शेती बनवली आहे आणि सरपंच आणि उपसरपंच यांनी बी बांधकाम केलंय घराचे पक्का बांधकाम केलेलं आहे। त्या जागेवर बोरिंग वगैरे बी केलेले आहेत? हा, ते शेतीवाल्यांनी केले आहे गावठाणच्या जागेवर? गावठाणच्या गावात हा कोरडी फार्म बी बांधलेला आहे। पोल्ट्री फार्म बी बांधलेला आहे? हो। किती दिवसापासून तुम्ही तक्रारी करताय? आता 10 महिने झाले। 10 महिन्यापासून तक्रारी करताय? काही तक्रारीचे उत्तर वगैरे तुम्हाला आलेले आहेत का? काही एकच विस्तार अधिकारी आला आणि त्यांनी नुसतं लिहून लिहिलं, त्यापासून काहीच नाही। मग त्यांनी काही चौकशी केली असेल, त्याचे काही पत्र दिलंय का? काही दिलं नाही अजून। काय झालं नाही? काही दिलं नाही अजून। काही नाही दिले नाही। तुम्ही मगाशी काही उपोषणाचा इशारा पण दिलेला होता? हो। मग काय पुढे उपोषणाला बसले नाही का तुम्ही? नाही ना, मग आता भेटणार नाही, आपलं काही उत्तर मिळालं नाही भेटणार ना मग। हो। असं तुमच्यासारखे गावातल्या किती लोकांच्या तक्रारी असू शकतात बरं, सरपंच, उपसरपंच यांच्या विरुद्ध? तर विरोध तर तुम्ही सांगणार तर अर्धा गाव येऊन बटीन देते। नाही, आमच्या सांगण्यावर नका बसू। असा अंदाजित किती लोक असतील? 50-50 लोक तर घेऊन येईल मी गाडीमध्ये। असं आहे? हो। मग आता तुम्ही पुढे काय ठरवलंय? कायदेशीररित्या गुन्हा नोंद करायचे का? हा, गुन्हा कशी करायचे? काय गुन्हा नोंद करायची। गुन्हा नोंद करायचे? हो। मग आता कुठे तक्रार करणार आहेत तुम्ही? आज ते गुन्हे शाखेकडे तक्रार करायला जाण्याचे आहे। आणि तरी त्यांनी तक्रारीकडे लक्ष नाही दिलं तर मग पुढे काय तुमचे कसं नियोजन ठरणार? कलेक्टरकडे जाऊन अर्ज लिहून म्हणजे आपल्या उपोषणाला पडायचे। त्याची तारीख लवकरच कळवणार का? हो। आभारी।